पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि उपायुक्तांची बदली न झाल्याने खळबळ उडालेली आहे। पोलीस उपायुक्त अमित काळे गेल्या 40 महिन्यांपासून कार्यरत आहेत, तर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना सुद्धा नवी मुंबई पोलीस दलामध्ये 3.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरी सुद्धा त्यांची बदली अद्याप झालेली नाही। सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे हे याच ठिकाणी प्रमोशन नंतर नियुक्त झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या। अमित काळे हे वादग्रस्त अधिकारी ठरलेले आहेत, तर पोलीस आयुक्त भारंबे यांच्या ऑर्डरली सुनील पोतेकरमुळे ते चर्चेत आलेत। सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्या पत्नी मंत्रिमंडळामध्ये मंत्री असल्याने त्यांची बदली झाली नसल्याची सर्वत्र चर्चा आहे। नवी मुंबई पोलीस दलातल्या पोलीस मंत्र्यांना सुद्धा विश्वासात घेत नसल्याची माहिती समोर आलेली आहे। याच संदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लोकशाही मराठीशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली होती, ऐकूया। नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे आणि त्यातून होणारी वसुली, आता ही वसुली प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। ती कुठपर्यंत जाते आहे हे बिना पुराव्यानं बोलणं कठीण आहे, पण नवी मुंबईमध्ये दर महिन्याला किमान 25 कोटी रुपये उकळले जातात। ते पैसे कोणाच्या खिशात जातात, किती लोक वाटून घेतात, हे जर गव्हर्नमेंटने एखादी मला वाटतं कमिटी नेमून या सगळ्यांचं जर हप्ते वसुली होणारे धंद्याची जर गोळाबेरीज केली तर आकडा प्रचंड मोठा होईल। म्हणजे वर्षाला 250-300 कोटी रुपये वसूल केले जातात। हे आता मोकळं मैदानच आहे ते नवी मुंबई, म्हणजे गुन्हेगारांसाठी, अवैध धंद्यांसाठी, डान्स बारसाठी, गुटख्यासाठी, ड्रग्ससाठी सगळे खुलेआम चाललेलं आहे। तर त्यात हप्ते घेणं आणि त्याला मुकसंमती देणं एवढंच काय ते सगळं चाललेलं आहे। राहिला बदलीचा विषय, प्रशासकीय बदली होत असताना, त्याला उद्योग असताना एखाद्याला एक अधिकाऱ्याला आपण चांगला अधिकारी म्हणून 6 महिन्याची मुदतवाढ देतो, पण सर्व तिकडच्या लोकांना मुदतवाढ देणं, तर यामध्ये 100% सांगतो की स्थानिक नेते यांचा आशीर्वाद असल्याशिवाय, आता मोठे नेते स्थानिक आहेत त्यांचा आशीर्वाद आहे। तर याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रशेखर, नवी मुंबई पोलीस दलातले हे वरिष्ठ काही पोलीस अधिकारी आहेत ज्यांच्या बदल्या का होत नाहीयेत असा प्रश्न सातत्याने विचारला जातो आहे, कारण जे निकष आहेत बदलीचे, जो कालावधी आहे तो उलटून गेल्यानंतर सुद्धा हे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजूनही त्याच ठिकाणी आहेत। या सगळ्याच्या अनुषंगाने अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत। चंद्रशेखर, सविस्तर याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, खरं तर आपण पाहिलं की आपण थोड्या वेळापूर्वी जी बातमी नवी मुंबईची दाखवली त्यामध्ये स्पष्ट दिसते जे बेकायदेशीर डान्स बार आहे, तर नवी मुंबईमध्ये जे बेकायदेशीर डान्स बार आहे त्या सगळ्या डान्स बारला पाठीशी घालते कोण, हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे। आणि आपण पाहिलं की हे जे 3 अधिकारी आहेत, पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि उपायुक्त, अर्थात अमित काळे, दीपक साकोरे आणि मिलिंद भारंबे, हे जे वरिष्ठ 3 पोलीस अधिकारी आहेत, त्यांचा कालावधी जर आपण पाहिला तर 40 महिने, 3.5 वर्ष, त्याचबरोबर 3 वर्ष, खरं तर निकष जो आहे तो 2 वर्षाचा आहे। आणि यांचे निकष पार होऊन बदलीचा जो क्रायटेरिया असतो तो पूर्ण झालेला आहे, परंतु या अधिकाऱ्यांची बदली तिथून मात्र होत नाही। आणि दुसरी बाजू जर आपण पाहिली तर पोलीस आयुक्त जे आहेत मिलिंद भारंबे यांचा जो ऑर्डरली आहे सुनील पोतेकर, या पोतेकरनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय नवी मुंबईमध्ये। नवी मुंबईमध्ये जे गृह विभागाचं, अर्थात पोलीस विभागाचं जे पान सुद्धा, जे आपण मराठीत म्हणतो पान सुद्धा हलत नाही, तसं या सुनील पोतेकरला विचारल्याशिवाय कोणतंही पान या सगळ्या पोलीस दलामध्ये हलत नसल्याची सध्या चर्चा मोठ्या प्रमाणात आहे। खरं तर सुनील पोतेकर हा नेमका कोण आहे, त्याची नियुक्ती कुठं आहे, तो नेमकं दैनंदिन काय काम करतो हे सुद्धा शोधणं फार महत्त्वाचं असणार, कारण सुनील पोतेकर जो आहे तो या सगळ्या सिस्टीमचा महत्त्वाचा तो एक दुवा ठरलेला आहे। कारण सुनील पोतेकराच्या आशीर्वादामुळेच हे सगळे बेकायदेशीर धंदे सुरू होत असल्याचा आरोप जो आहे तो नागरिकांनी केलेला आहे। एकंदरीत आपण पाहिलं की नवी मुंबईमध्ये ज्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात हे सगळं सुरू आहे, डान्स बार असो, त्याचबरोबर लोखंड चोरीचा प्रकार असो, नावाशेवातील ज्या वस्तू आहेत, किमती वस्तू आहेत, जे विदेशातून येतात आणि त्या ठिकाणी काढल्या जातात, याच्यासह जे नवी मुंबईमधली जी आस्थापना आहे, त्याचबरोबर MTNL ज्या, अर्थात ज्या जुन्या BSNLच्या ज्या वायरी आहेत, जमिनीतून ज्या आरपार झालेल्या आहेत, त्या वायरीचं सुद्धा त्या ठिकाणी चोरी होती।
प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हा जो सगळा प्रकार सुरू आहे याला सुनील पोतेकर जबाबदार आहे. कारण हे जे वरिष्ठ 3 अधिकारी आहेत, पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि उपायुक्त, यामध्ये जो सुनील पोतेकर पोलीस हवालदारपदी असलेला हा सुनील पोतेकर त्या ठिकाणी नेमकं काय करतो याचा खरं तर गृह विभागाने शोध घेणं आवश्यक आहे. कारण सुनील पोतेकराची नियुक्ती खरं तर मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेला हा पोतेकर ऑर्डरली म्हणून काम करतो आणि ऑर्डरलीच्या नावाखाली ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका होत असतात त्या बैठकीला हा सुनील पोतेकर उपस्थित राहत असतो. बरोबर त्या सगळ्या बैठकीची टिपण सुद्धा हा घेत असतो. खरं तर गृह विभागातील जे वरिष्ठ अधिकाऱ्यांची अत्यंत गोपनीय बैठका असतात त्या बैठकीला हा हवालदार त्या ठिकाणी नेमकं काय करतो हा संशोधनाचा विषय. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सुनील पोतेकर जो आहे तो परवाना देणे, त्याचबरोबर वेगळ्या सगळ्या पोलीस दलातील मध्ये ढवळाढवळ करणे, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी हा सुनील पोतेकर करत असतो. त्यामुळं हे 3 वरिष्ठ अधिकारी आयुक्त आणि उपायुक्त यांच्यासह या सुनील पोतेकरची सुद्धा चौकशी होणं अजिंक्य अत्यंत आवश्यक आहे. अजिंक्य. बिलकुल चंद्रशेखर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि ज्या काही अपडेट्स या संदर्भातल्या मिळतील त्याही आपण प्रेक्षकांसमोर निश्चितपणे आणू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.